नमस्कार मित्रमैत्रिणींनो, तर स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. तुम्हाला तर माहितीच असेल मी काही दिवसांपूर्वी गावाला गेली होती, पण हा व्लॉग अपलोड करायचा माझ्याकडून राहून गेला. कारण त्याच्यानंतर आम्ही इकडं आलो पुण्याला आणि माझ्या ड्युटीमुळे मला काही ते लवकर जमलं नाही अपलोड करायला. तर तोच व्लॉग मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर सकाळी सकाळी गावाला उठले आणि त्याच्यानंतर उठल्या आम्ही गेलो डाळिंबाचं औषध मारायला. कारण दिवसभर जर पाऊस आला तर औषध मारून काही फायदा होत नाही. त्याच्यामुळे ही फवारणी लवकरच करायला लागते. सकाळी सकाळी 6 वाजता उठले आणि सासरे म्हटले की चल आपण औषध मारून घेऊ म्हणून. औषध तर तेच मारणार होते, पण मला फक्त त्यातला पाईप धरायचा होता. सगळं औषध मारून घेतलं आणि घरी गेलो. घरी जाऊन सगळं आवरून घेतलं आणि दुपारच्या टायमिंगमध्ये निघालो आम्ही शेताला. तर दुपारी सुद्धा छान वातावरण झालं होतं, अगदी पावसाचं झालं होतं, पण पाऊस काही येत नव्हता. त्याच्यामुळे असं वातावरण असल्यामुळं शेतात काम करायला सुद्धा काही वाटत नाही. तर त्यांचे आत्या आणि मामासुद्धा आले होते, तर त्यांनाच मी व्हिडिओमध्ये घेतलेला आहे. माझ्या शेतात आलेला आहोत आणि आमच्या शेताची आता पेरणी चाललेलं आहे आणि ह्या माझ्या आई आहेत आणि ही माझी मुलगी आहे. ते आम्ही यंत्र आणले पेरायचं. मस्त आहे. आता पहिल्यांदाच पेरतोय, त्याच्यामुळे बघू आता उगवल्यावरती समजून कसं पेरलंय कसं नाही ते. आणि बघू तिचे पप्पा आणि माझे जावई बाजरी पेरतात आता. हा, आणि आम्ही बसलो इथं निवांत, मस्त हवा बिवा सुटली. पाऊस आला पाहिजे फक्त आता पावसाची वाट पाहतो. हा, पाऊस आल्यावर इथं पाऊस पाहिजे जरा. पाऊस आल्यावरती शहरात कसं पाऊस पडला नाही पडला तरी काही फरक पडत नाही, पण इथं गावाकडं कसं पीक वगैरे घ्यायचं असतं, त्याच्यामुळे पाऊस पडायला म्हणजे खूप गरज असते. पाऊस पडला तरच इथलं पीक येतं असं असते. आपल्या शहराकडं कसं आहे, पाऊस नाही पडला तरी जमून जातं, तसं इथं नाही आहे. शेतकऱ्यांसाठी पाऊस इथं खूप महत्त्वाचं आहे. तर बाकीकडे पण मी आमच्या रानात भरपूर काही आहे. तर डाळिंब वगैरे आहे, इकडे विहीर वगैरे आहे. मी तुम्हाला दाखवते आता पुढच्या क्लिपमध्ये. चला. आम्ही व्हिडिओ बनवत होतो आणि तोपर्यंतच त्यांनी पेरणीला सुरुवात केली. आता हा ट्रॅक्टर आमचा घरचाच आहे आणि त्यांना पण खूप लहानपणापासून ट्रॅक्टर येतो, पण जे यंत्र आहे पेरणीचं ते नवीनच आहे. तर त्या पेरणीच्या यंत्रामध्ये आपण भरपूर साऱ्या गोष्टी पेरू शकतो, म्हणजे ज्वारी, बाजरी, मका, कोथिंबीर. तर याच्यामध्येच आम्ही बाजरी पेरतोय. तर बघू आता पहिल्यांदाच पेरले तर कशी येते कशी नाही ती आता उगवल्यावरती समजेलच. तर पेरून झाल्यावरती मी निघाले होते घरी. आता घरी जाताना मला डाळिंबाच्या रानातूनच घरी जावं लागतं. तर म्हटलं डाळिंब वगैरे तुम्हाला पण दाखवते मी की आमच्या शेतात कसे आलेत ते. तर मस्त असे डाळिंब लागलेत. एका झाडाला जवळजवळ 50 ते 60 डाळिंब असतीलच. तर घरी गेल्यावरती शेजारच्या काकूंनी मला बोलवलं होतं चहा पिण्यासाठी. मी त्यांच्या घरी पहिल्यांदाच गेली होती, त्याच्यामुळे त्यांनी माझी ओटी वगैरे भरली आणि मला साडी दिली. तर मित्रांनो, असा होता माझा गावाकडचा दिवस. तुम्हाला कसा वाटला मला नक्कीच कमेंट करून सांगा आणि व्लॉग आवडला असेल तर नक्कीच लाईक करा. चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा.